हॅलो 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 बिलकुल हॅलो 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 मशीन प्लीज ज्वारी आणि आपल्याकडे
Hallelujah.
तुम्ही संत माय पाप कृपावंत तुम्ही संत माय पाप कृपावंत तुम्ही संत माय पाप कृपावंत तुम्ही संत माय
पाप कृपावंत तुम्ही संत माय पाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम्यापतीत कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा.
धाराया जना जड जीवा विठ्ठल विठ्ठल वसुदेवस्तं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजमयं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं घोटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदवेदान्तवरिष्ठम् महायोगपीठे तटे भीमरथं परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः उतरे चरण संततीला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ष मोक्षमूलं गुरुकृपा नमन माझे गुरुराया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदीप्रदेशं विधित्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीचने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणून निवडलेला अभंग तुकोबरा यांचा संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्यापतीत कीर्तिवान. तुम्ही संत कोण, माझे माय बाप आहात. मी पतित आहे, तुमची कीर्ती वर्णन करू शकत नाही. तुमचे एवढं थोर महिमा इतका थोर आहे की शब्दात त्याचं वर्णन करू शकत नाही. तुम्ही अवताराला आला कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. या ठिकाणी अवताराला आला कशासाठी? आमच्या सर्वांचा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही अवतार धारण केला. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे. ते भगवंताचं सुख मिळावं, भक्ती जीवनामध्ये यावं, या समाजाला कळावी, लोकांना कळावी. ते भगवंताचं जे ब्रह्मज्ञान ते सर्वांना कळावं यासाठी ते अवताराला आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जना जड जीवा. तुकाराम महाराज सांगतात ते संत कसे? तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. जसं चंदनामध्ये गुण असतो, त्या जवळच्या झाडाला सुद्धा बांबूला सुद्धा तो काय करतो? सुगंधित करतो. त्याप्रमाणे तुमचं कसं आहे? तुमच्या सहवासामध्ये जेवढे येतात ना त्या सर्वांना सुद्धा काय करतात? सुगंधित करून टाकतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जना. म्हणूनच अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जना जड जीवा. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितच आहे आपण कोणत्या कारणास्तव जमलेलो आहोत. तरी वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं. तर पहा, या ठिकाणी शेडगाव तीर्थक्षेत्र शेडगाव या ठिकाणी सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा यांच्या प्रगट दिन, त्या प्रगट दिनानिमित्त असणारा हा एक दिवसीय वैष्णव मेळावा 12 वर्षापासून चालू आहे. हे 12वे वर्ष आहे, एकदम पूर्ण होत आला. या ठिकाणी हे चालू आहे. तसं बघायला गेलं तर विचार केला तर संतांचा प्रगट दिन म्हणजे काय? संत येतही नसतात आणि जातही नसतात. येतं काय? शरीर रूपाने शरीर येतं, शरीर जातं. उपाधीने काय केलं? आपल्या सर्वांना उडते हे जन न देखावे डोळा येतो गळबळा मनोनिया. पुढत असलेले जन त्यांना देखवलं नाही, बघवलं नाही, म्हणून या ठिकाणी अवताराला आले. स्वतःहून आले. त्यांनी यायला आपल्याला यावं लागतं. इच्छा नसली तरी यावी लागते, पण संतांचं तसं नाही. ते स्वतःच्या इच्छेने आले या ठिकाणी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले देनजना. विठ्ठल विठ्ठल तसं बघायला गेलं तर मी कीर्तन करणं म्हणजे आता इथं सर्वजण महात्मे, खूप थोर महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपाचार्यांसारखे, द्रोणाचार्यांसारखे, माझ्यापेक्षा ज्ञानाने वनाने सर्वच गोष्टीने काही थोर आहेत. मी त्यांच्या समोर काय, जसं सूर्यासमोर एखादं काजळ चमकावं ना त्याप्रमाणे मी तुमच्या समोर या ठिकाणी एक थोडी सेवा दिली. म्हणून सेवेला सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा. सेवा करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. तसं बघायला गेलं तर मी काही कीर्तनकार वगैरे काही नाही, पण साधू संतांची कृपा झाली.
आणि त्यांनी जसं बोलवून घेतलं ते जसे बोलवून घेतील ना त्याप्रमाणे तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं ऐकलं तर एकदम माझं काहीच नाही. मी कोण बोलणार नाही तुमच्या समोर, मी कोणीतरी काहीतरी मोठी आहे असं नाही. तुमच्यासारखी सर्वसामान्य पण संतांची कृपा झाली म्हणून आज तुमच्या समोर या ठिकाणी बोलते. संतांची कृपा झाल्यानंतर सांगतात मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातहं वंदे परमानंद माधवम. कृपा झाल्यानंतर मुखा सुद्धा बोलायला लागतो. ज्ञानेश्वर महाराजांनी वेड्याच्या मुखात वेद बोलवले. एवढं कृपेचं फळ आहे. आपल्यावरती सुद्धा कृपा झाली म्हणून या ठिकाणी आपण इथं बसतोय. आपल्याला शास्त्रामध्ये जे अनुभूती सर्व साधू संतांना जी आली ती आज सुद्धा आपल्याला येतील त्यांच्या कृपेमुळे. त्यांची पाठीमागे जी मालिकेची जी कृपा आहे त्या सर्व कृपेमुळे आपल्याला आज जसाची तसा अनुभव येतोय. या धर्म मंडपाखाली कुठेही नाही भेटत. कुठे जरी गेला ना हा अनुभव कुठेही घेता येत नाही. इथं आल्यानंतरच याच ठिकाणी तो अनुभव घेता येतो. नाहीतर बऱ्याच ठिकाणी चालू आहे म्हणते आज तो अनुभव येत नाही. मोठमोठे कीर्तनकार सांगते की आज तो अनुभव येत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात अजपाजपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार बसे ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. मग ह्याचा अनुभव आता येत नाही. त्या काळामध्ये येत होता पण आता येत नाही. अरे आज सुद्धा येतो फक्त तुम्हाला अनुभव आणून देणारे मिळाले नाहीत म्हणून तुम्हाला समजत नाही. पण आज सुद्धा जसं कसा अनुभव येतो फक्त अनुभव घेणारा पाहिजे आणि अनुभव आणून देणारा पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या जीवनामध्ये अनुभव आणून देणारे भेटले म्हणून आपल्याला अनुभव आला. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. सद्गुरु श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. सद्गुरु पांडुरंग दादा भेटले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. सद्गुरु पांडुरंग दादा भेटले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. असे संत दयाळू थोर काय सांगू त्यांचे उपकार. त्यांच्या चरणी चित्त वाहिले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. सद्गुरु पांडुरंग दादा भेटले आमच्या जीवनाचे कोवळे भेटले. आपल्या जीवनामध्ये दादा आले त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागं इतकं दुःख भोगून आलो ते दुःखाची काही झाली वाट लागली शिल्लक राहिलं नाही. ते दुःख संपून गेलं. किती वेळा जन्मा यावे किती भावे भजित पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे पाहि मुरारे भज गोविंदम मूढमते. ही काही शिल्लकच सांगतात. ज्या क्षणी आपल्याला अनुग्रह झाला ना त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन त्या आत्मजाशी बोलूच नाही. त्याला बंधन राहतच नाही. तो मुक्तच आहे. फक्त त्याच्यावरती राहिलं पाहिजे. त्याच्यावरनं जर बाजूला झालं ना मग परत जन्माला येणं परत मरणं. त्याच्यामुळे आपल्याला जे दिले ना ते किती अनमोल आहे. खूप अनमोल आहे ती गोष्ट. कशामध्ये आपल्या हातात साक्षात देव दिलाय. दादांनी आपल्या हातामध्ये देव दिलाय. फक्त त्याला काय करायचं आपलं ओळखायचे त्याच्या ध्यानामध्ये सतत राहायचे. जर त्या देवाला विसरलं ना विसरला की मग घसरला म्हणून पसरला. विसरली तर या थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या मिळून सुद्धा तरी सुद्धा परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल. हे कुठपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला विसरायचं नाही. ते नामच नाही ज्यांनी आपल्याला दिलं ना त्यांना सुद्धा कधी विसरायचं नाही. कारण की ज्याच्या आपण जेवढं सगळं प्राप्त केले कोणाच्या बळावरती कुणामुळं त्या कृपेमुळं त्या साधू संतांमुळे
आपण हे सर्व अनुभव येतोय आपल्याला. आपल्याला जी आता ही अवस्था भोगायला भेटते ना, अवस्था होती कशामुळं? कित्येक जण आहेत ना, त्यांना त्यांच्याकडे नाव नसतं का? असतं. 12-12 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात. कशासाठी? हे प्राप्त होण्यासाठी, अशी स्थिती होण्यासाठी. झाडाला उलट लटकून येते. कशासाठी? ही स्थिती होण्यासाठी. पण आपल्याला सहज होती, काही सायास करावं लागत नाही. कशामुळं? अरे त्यांची कृपा आहे म्हणून. त्यांच्या कृपेमुळे हे सगळं साध्य होते. त्यांची जर कृपा नसेल ना तर आपण काहीच करू शकत नाही. ते कृपा सर्वांवर समान करतात. फक्त आपलं पात्र काय करायचं? आपण व्यवस्थित धरायचं. आपलं थोडं पात्र मोठं पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक पसारा जर भरलेला असेल ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. कृपा त्यांची आपल्यावरती होत असून सुद्धा आपण ती कृपेला पात्र होत नाही. तशी ती सर्वांना सारखीच कृपा करतात. म्हणून शेवटपर्यंत त्यांना पण विसरायचं नाही. त्यांनी जे दिले ना त्याला तर कधीच विसरायचं नाही. विसरू नको रे साधका माझा श्रीपाद बाबांना. विसरू नको रे साधका माझा पांडुरंग दादांना. जर त्यांना विसरलं ना तर आपलं सगळं संपलं. नाव असून सुद्धा जर त्यांना विसरलं तर, कारण की एका ठिकाणी सांगतात गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे. त्यांच्यावरती जर भाव असेल, विश्वास असेल, निष्ठा असेल ना, बाबा सांगायचे, श्रीपाद बाबा सांगायचे, म्हणजे आपला जो हा संप्रदाय उभा आहे ना कशावरती? सर्व साधक ते कोण आहेत? कशामुळे? एक फक्त गुरुभक्ती. त्यांच्यामध्ये गुरुभक्ती म्हणून ते आज ते अनुभव घेतात. आजपर्यंत ते टिकून आहेत. फक्त ती गुरुभक्ती. ते जर आपण जर त्यांच्यावरची भक्ती आणि निष्ठा जर श्रद्धा जर आपल्या निघून गेली ना काहीच राहत नाही. पहिल्यासारखं पूर्वस्थितीला येतो. म्हणून त्यांना कधीच विसरायचं नाही. सांगतात की गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. काहीच करावं लागत नाही, काही सायास करावं लागत नाही. सहज भेटून जातं. काहीच करावं लागत नाही. फक्त त्यांच्यावरती तेवढा विश्वास पाहिजे. त्यांनी जे दिले मला ते सत्यच आहे. त्यांनी जे दिले ना ते देवच आहे. माझ्या हातामध्ये देव दिला एवढा विश्वास पाहिजे त्यांच्यावरती. बघा, आपण जर पाहिलं आपल्या मालिकेमधील शांताबाई असतील, त्यांचं जर चरित्र आपण वाचताना आपल्याला समजेल की किती गुरुनिष्ठ आपली पाहिजे, किती गुरुनिष्ठ पाहिजे. एकदा शांताबाईंचं चरित्र जर असलं तर वाचून पहा. त्यांची एवढी गुरुनिष्ठ होती. ज्यावेळेस त्यांना सद्गुरूंनी नाम दिल्यानंतर त्यांची त्या पूर्ण त्या स्थितीमध्ये गेलं. रात्रंदिवस माझ्या सद्गुरूंनी मला दिले ना की सत्यच आहे, मला दुसरं काहीच माहिती नाही. काही त्यांच्या डोक्यामध्ये कोणताच विचार नव्हता, कशाचाच विचार करत नव्हते. रात्रंदिवस फक्त तेच जे दिले ना त्याचं ध्यान सारखं करत होते. त्यांची एवढं ध्यान करायची, एवढी ते जर एकदा ध्यानाला बसले ना, सकाळ संध्याकाळच्या 7 ला जर बसले ना, त्यांना 9, 10, 11 वाजता सुद्धा समजत नव्हतं. इतक्यात त्या लीन होऊन जायच्या. एखाद्या वेळेस जर पोळी होत्या,
कोळी समाजामध्ये असल्यामुळे काय त्यांचं लोकांच्या घरी पखालीने पाणी व्हायचं. जर पाणी वाहता वाहता कधी कधी ध्यान लागायचं तसंच तंत्रीमध्ये काय व्हायच्या, त्या जागेवरती पडायच्या. इतकी त्यांची स्थिती बेभान झाली. आपल्याला अनुभव येऊ शकत नाही का? आपल्याला सुद्धा त्यांना जे होतं ते आपल्याला आहे ना, मग आपल्याला का असं होत नाही? आपण काय एवढं तरी होऊन जात नाही, कारण की आपण तेवढा त्याचा ध्यास घेत नाही. तेवढा आपल्याला त्याच्यावरती विश्वास नाही की हेच खरंय. जर एवढा जर विश्वास असता, एवढा जर त्याच्यामध्ये होऊन गेला असतो ना, मीराबाईला नाही का वेळ लागला, किती वेळ झाली होती. रस्त्याने चालायला लागली तरी नाचत चालायची ना. लोक वेळी म्हणायची राजाची मुलगी आहे, रस्त्याने चाललं तरी नाचत चालती. आणि आपल्याला लोकांमध्ये थोडी जरी स्थिती झाली ना, तरी आपल्याला वाटतं बाकीच्या आपल्या गावातले काय म्हणतील, आपल्याला स्थिती होती लोक गावातले काय म्हणतील याचा आपण विचार करतो. पण ती राजाची मुलगी होती तरी सुद्धा तिने कशाचा विचार केला नाही. नाचूंगी 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 मैं तो हरी मुनगावत नाचूंगी मैं तो हरी मुनगावत नाचूंगी. किती त्या तल्लीन होऊन गेले होते. आपण तेवढं होत नाही. आपण सुद्धा होऊ शकतो. आपल्याला सुद्धा तेच दिले. गुरुने कानी भुंकीला वारा, 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 गुरुने कानी भुंकीला वारा. शांताबाई सांगतात पहा, ज्यावेळेस गुरुंनी माझ्या कानामध्ये सांगितलं ना, त्यावेळेस म्हणले मी देहभानावरती राहिले नाही. देहभाव माझा निघून गेला म्हणून तर त्यांना विदेही शांताबाई म्हणतात. पण त्यांची स्थिती कायम टिकून राहिली. आपली सुद्धा कायम टिकून राहिली पाहिजे. जी आता स्थिती आहे ना, ती कायम शेवटपर्यंत टिकून राहिली पाहिजे. मध्येच काहीतरी थोडासा मी आला ना, थोडस काहीतरी यायला लागलं ना की आपण सगळं विसरून जातो. आपली जी स्थिती होती ना ती कायम टिकत नाही. आपल्याला शेवटपर्यंत ती स्थिती टिकवायची. शांतमाईने टिकवली. बघा, ज्यावेळेस त्यांनी काही दिवशी काय झालं, ज्यावेळेस गुरुंच्या भेटीसाठी त्यांना एवढी तळमळ लागली की मी कधी माझ्या गुरुला भेटेन. आठवण झाली गुरुंची. त्यांना जर आठवण झाली ना तर काही सगळे काळ पाहत नव्हते. गुरुदेवा उशिरा भाऊ केला, तुमच्यासाठी आजीवा विधानाला. गुरुदेवा उशिरा भाऊ केला, तुमच्यासाठी आजीवा विधानाला. गुरुदेवा उशिरा भाऊ केला, तुमच्यासाठी
ज्यावेळी शांताबाईला गुरूंची आठवण झाल्यानंतर बघा त्यांची स्थिती. त्यांना कशाची आठवण राहिली? आपली मुलं बाळ आहेत, घर संसार आहे आपला. आपल्याला कुणाच्या घरी तरी पाणी वाहायला जायचं याची सुद्धा त्यांना आठवण राहिलेली आहे. त्यांच्या चित्तामध्ये फक्त माझे सद्गुरू, मला त्यांना भेटायचे. आणि ज्यावेळेस निघाल्यानंतर लोक, जाणारी येणारी लोक त्यांना म्हणायची वेडी शांताबाई, वेडी संती म्हणतात. आज पर्यंत गेल्यानंतर त्यांचं मंदिर आहे शांताबाईचं, समाधी आहे, तिथे गेल्यानंतर काय म्हणतात? येडी संती म्हणतात आज सुद्धा. त्यांचं ज्यावेळेस निघाल्यानंतर लोक म्हणायला लागले, मला येडी संती निघाली, येड लागले, मला हिला गुरुनी येडं केले. सगळी लोक तिला म्हणायचे, हिला गुरुनी येडं केले, काहीतरी कानात सांगितले आणि येडीच झाली म्हणले. निघाल्यानंतर पाठीमागने काळा कुपिंग साप होता, त्याच्या शेपटीवरती पाय पडला आणि पायाला पकडलं. निघाल्यानंतर तशीच सापाला फरफडत निघाली. गेल्यानंतर मध्येच रस्त्यामध्ये पाहिलं तर सापाने धरले, त्याला असं पकडलं लांब होती आणि तशीच निघाली. एक फक्त मला माझ्या सद्गुरूला भेटायचे, मला माझ्या गुरूंना भेटायचे. मी कधी माझ्या सद्गुरूंना पाहिन, कधी त्यांना भेटन, तळमळ त्यांच्या मनामध्ये. आणि ज्यावेळेस गेल्यानंतर सखानंदांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं, कीर्तन होऊस तर कीर्तनामध्ये बसले, तल्लीन होऊन गेल्या. आणि ज्यावेळेस कीर्तन संपल्यानंतर सखानंदांचं दर्शन घेण्यासाठी चरणावरती डोकं ठेवलं आणि पाहिलं सखानंदाने. अरे म्हणले, तुझी साडी पूर्ण म्हणले रक्ताने भरलेली, काय झालं नेमकं? पाठीमागच्या लोकांनी सांगितलं, म्हणले काळा साप आडवा आला आणि तिने तिला पकडलं, त्याच्यामुळे एवढं झालं. लोक तिला म्हणायची,
काही खरं नाही का सापाने तिला चावले. पण ती सांगायची, शांतमयी म्हणाल्या, अरे माझ्यावरती त्या सद्गुरूंची कृपा आहे, मला एक साप पण काही करू शकत नाही, त्याचं विष पण काही करू शकत नाही. मीराबाईला विष दिलं पण विष काय झालं, मूर्तीला चढलं, तिला तिला विष काही करू शकलं नाही. आज सुद्धा ज्यावेळी शांताबाईला सर्व काम झाल्यानंतर त्या ध्यानाला बसल्या, दिवसभर त्या ध्यानामध्ये इतक्यात त्या लीन होऊन गेल्या, पूर्ण ते हा भान विसरून गेले. आणि आता ज्यावेळेस त्या भानावरती आले, सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागले. म्हणजे संत आता एवढा विषारी साप चावला तरी सुद्धा विषारी काहीच केलं नाही. एवढं त्या नामाची, त्या आपल्याला जे दिले ना त्याची एवढी पावर आहे, त्या सद्गुरु कृपेची एवढी पावर आहे की विष सुद्धा काही करू शकत नाही. आज सुद्धा आपल्याला सुद्धा तसाच अनुभव येतो, फक्त आपली तेवढी निष्ठा पाहिजे, आपला तेवढा त्याच्यावरती विश्वास पाहिजे, त्या तत्वावरती. तेवढा जर विश्वास असेल, निष्ठा असेल ना, आज सुद्धा तसेच्या तसे अनुभव आपल्याला आज सुद्धा येतात, आज सुद्धा येतात. फक्त तेवढा आपला विश्वास पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्यांची त्या साधू संतांची किती तळमळ आहे. आपल्यासाठी त्यांना, आपल्यासाठी या इथं आले, या भूमीवरती आले, आपल्या उद्धारासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी सार्थ भावे वर्ताया. त्यांनी ज्याप्रमाणे साधू संतांनी जो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गाने त्यांनी सुद्धा गेले आणि आपल्याला तो मार्ग सांगितला. साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृतकृत्य. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे गाव नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. आणि पाठमाग जे धर्ममार्गांनी या मार्गाच्या वरती काढले टाकले होते, आपल्यापर्यंत हा मार्ग येऊन दिला नाही. पण श्रीपाद बाबा, पांडुरंग दादा आपल्या जीवनामध्ये आले आणि आपल्याला सरळ सोप्या भाषेत करून सांगितलं. नाहीतर बाकीचे बरेच आहेत, वेदांत सांगायचं लोकांना, लोक पण असे जर वेदांत सांगितलं ना, त्या महाराजांचं कीर्तन लय भारी म्हणले, काही समज काही काळात कीर्तनात काही समज नाही, पण महाराजांचं कीर्तन लय भारी झालं, समजलं तर काहीच नाही. पण संतांनी, बाबांनी, दादांनी आपल्याला एकदम सोपं करून सांगितलं, सर्वसामान्यांना समजून असं सांगितलं, सोप्या भाषेत करून सांगितलं. पण त्या लोकांना आवडत नव्हतं, त्या महाराज मंडळींना आवडत नाही ते सोपं करून सांगितलेलं. जर यांना जर कळलं ना, आपल्यापर्यंत काही येऊन देत नाही, यांना जर समजलं ना, मग आपलं पोट कसं भरायचं, आपल्याला कसं मिळणार, यांना जर समजलं तर. म्हणून आपल्यापर्यंत येऊन गेलं नाही. पण त्यांनी तसा विचार काही केला नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कुणी या, कसेही या, सगळ्यांना इथं अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे, कुणीही घ्या. त्यांनी काहीच आपलं कर्म पाहिलं नाही, पाठीमागं काय केले, कोण श्रीमंत आहे का, गरीब आहे का, लहान आहे का, मोठे याचा विचार केला नाही. सगळ्यांना सहज हाताने सर्वांना वाटलं, म्हणून आपल्याला आपल्यापर्यंत आज हे आले. फक्त एवढंच, त्यांनी जे दिले ना ते शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तेवढी आठवण ठेवायची. शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे ना तोपर्यंत ते लक्षात ठेवायचे. त्यांचे तसं बघा की त्यांचे उपकार आपण कशानेच फेडू शकत नाही, एवढे मोठे आपल्यावरती उपकार आहेत, इतके उपकार आहेत. तुम्ही संत माय, म्हणून विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय
बाहेर झागे आत निजलेले, कैसे घरात घरकुल केलेले, नो अंधार ना उजेडगा. आणि आपण बाहेर जागोय आणि आतमध्ये काय झालं निसलेलोय आणि आपल्याला आतमध्ये ते जागा करून देतात, आतलं दर्शन करून देतात, आतमध्ये जे आहे ना त्याची ओळख करून देतात. आपण कोण आहे, मी कोण आहे याची आपल्याला ओळख करून देतात. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाय संता, तुझा नाही आणि का मागुता का. कुणाला फक्त संतांना माहिती आणि ती आपल्याला ओळख करून देतात. अरे तू म्हणजे हा देह नाही, तू कोण आहे, आत्मस्वरूप आहे. ते ज्ञान आपल्याला करून देतात, आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देतात. ज्या ज्ञानाने आपल्याला काय होणार आहे, मोक्ष मिळणार आहे, ज्या ज्ञानाने आपण तरुण जाणार आहे ते ज्ञान आपल्याला देतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु असतात ना तिथं आत्मज्ञान ज्ञान असतं. ज्ञान म्हणजे कोणतं, आत्मज्ञान. आणि त्या आत्मज्ञानाने समाधान होतं. जर आपल्याला समाधान होत नाही ना म्हणजे आपण त्याचं अजून ध्यान केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण त्या नामाला विसरतो ना, ज्यावेळेस आपण स्वरूपाला विसरतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण त्या नामाला विसरतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं. आणि ज्यावेळेस नामावरती आपण स्वरूपावरती असेल ना त्यावेळेस आपल्याला किती जरी दुःख, किती जरी संकट आले ना तरी काहीच बाधू शकत नाही. कशाचाच परिणाम आपल्या चित्तावरती होत नाही. आपण समाधानी होतो. म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं, जर आपल्याला दुःख होते ना म्हणजे आपण त्याला विसरलोय. म्हणून त्याला फक्त लक्ष, आपण जे दिले ना त्याच्यावरती सतत लक्ष ठेवायचंय. जे दिलंय त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. येणारा जाणारा जो आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचंय. वासुदेव करीतो फेरा, वाडी याद बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, दान न द्याल तर जातो माघारा. किस्त बंगले को दस दरवाजे, बंगले को दस दरवाजे, बीच में पवन का खंबारे, पवन का खंबारे, आवत जावत कोई नहीं देखे, आवत जावत कोई नहीं देखे, देखी बड़ा जम्बारे, देखी बड़ा जम्बारे, बंगला खूब बनाया रे अंतर नारायण सोया, बंगला खूब बनाया रे अंतर नारायण सोया. खूब बनाया रे अंदर नारायण सोया, बंगला खूब बनाया रे अंदर नारायण सोया. आतमध्ये तो येणारा जाणारा आहे ना त्याच्यावरती फक्त ध्यान ठेवायचंय, लक्ष ठेवायचंय. एक श्वास आपला रिकामा गेला नाही पाहिजे. कबीर कहे कमाल को क्यों बजावत हो ढोल, एक श्वास निकल गया तो तीनों लोगों का मोल. एका श्वासाचं किंमत आहे. म्हणून आपले असेच किती चालले, पाठीमागं पण किती गेले आणि आता जर नाही ना लक्ष दिलं तर अशी पण किती जातील. पण शेवटचा श्वास आपला त्या भगवंताच्या स्मरणामध्ये गेला पाहिजे, तरच आपण तिथपर्यंत परमार्थाचं आपलं केल्याचं सार्थक होईल. म्हणून शेवटपर्यंत नामाले मोगा, तुका म्हणे तुका वरनारे, तुका म्हणे तुका वरनारे, तुका म्हणे तुका वरनारे. नामाले मोगा, तुका म्हणे तुका वरनारे, तुका म्हणे तुका अंतकाळी ज्याच्या नाम उठावे तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं ना तिच्या सुखाला म्हणतात पार नाही. किती सुख त्याला होतं ज्यावेळेस त्या नावामध्ये राहतो ना, किती सुख आहे घेऊन बघा, त्याच्यामध्ये राहून बघा. एवढं नामस्मरण करायचं, असं करायचं की सगळं विसरून जायचं. भगवंत सांगतो अरे तुम्ही माझं नाम 5 मिनिटं नाही, एक क्षण फक्त काय करा, सगळं विसरून जा आणि माझ्या फक्त ध्यानामध्ये राहा. बघा ते सुख किती होतं. ते सुख ज्यावेळेस ते सुख अनुभवायला येतं ना त्यावेळेस आपल्याला काहीच आवडत नाही बरं का. काहीच नको वाटतं, फक्त त्या सुखामध्ये, त्या आनंदामध्ये, त्याच्यामध्येच तल्लीन राहावं. काहीच आवडत नाही. सगळं तुका म्हणे तो वाचतो प्रपंच,
कंठ दाटे. अरे ते सांगतात की प्रपंच हा संसार त्यावरती कडू वाटतोय आता मला, नको वाटतंय, फक्त त्याच्यामध्येच तल्लीन राहावं. फक्त हे कधी होतं ज्यावेळेस ते खरंच तू अनुभवायला येतं. श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला, एकनाथी भागवतामध्ये विषय आले पहा. ज्यावेळेस त्या भक्ताला ते सुख मिळतं ना, ते ज्यावेळेस सुख मिळतं ना त्याला दुसरं काहीच आवडत नाही. सगळं त्याचं विसरून जातं, सर्व बाकीचा संसार आहे ना त्याचा विसर पडतो, त्याला दुसरं काहीच आवडत असं होतं. बघा काय त्या संतांचे काय उपकार आहेत आपल्यावरती, किती मोठं ज्ञान आपल्याला, आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून दिलं. आई वडील आहेत, आई वडील जन्म देती, संत जन्म मरण चुकविती. आपले जन्म मरण ते चुकवतात. ती खरी संत ही आपली खरी आई आहे, तेच आपले खरी वडील आहेत, तेच आपले सर्व आहेत. त्यांच्याशिवाय आपले हित करणारं दुसरं कोणी नाही. केले उपकार सांगू मी संतांनी आपल्यावरती उपकार केले, त्यांच्या उपकाराचे आपण कशामध्ये सुद्धा जीव सुद्धा ओळखून टाकले ना तरी सुद्धा उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. त्यांचं सद्गुरूंचं वर्णन आपल्या खाली यथार्थ होऊ शकत नाही. एवढं त्यांचं कशा सुद्धा गणना करता येत नाही. आपण जर दासबोधामध्ये पाहिले ना, त्यांनी सद्गुरूंची तुलना केलेली, भूमीशी तुलना केली, आकाशाची तुलना केली, पण म्हणतात कशाची सद्गुरू तुमचं कशाचीच तुलना होऊ शकत नाही. एवढे तुम्ही थोर आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत. वेद सुद्धा त्याचं काही वर्णन करू शकत नाही. वेद सुद्धा मुका झाला, त्याचं आपण काय वर्णन करणार अभंगाच्या पहिल्याच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. एका ठिकाणी म्हणतात, पूर्ण ब्रह्म तू सद्गुरुनाथा, पूर्ण कृपावंता, पूर्ण ब्रह्म तू सद्गुरुनाथा, पूर्ण कृपावंता, चराचराला निर्मळ करशील तूच भगवंता, चराचराला निर्मळ करशील तूच भगवंता, पूर्ण ब्रह्म तू सद्गुरुनाथा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
त्याच्यावरती घाला घाला. पहा, ज्यावेळेस शांतामाईंच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलाय. पहा, ज्यावेळेस त्यांचे शिष्य चंपामाई, ज्यावेळेस चंपामाई आणि त्यांचे दोघ जण त्या काळामध्ये पट्टीची साथ आली होती. पहा, आणि त्यांचं शांतामाईंनी ठरवलं, म्हणजे आपण काय करायचं, वारीला जायचं, म्हणजे आनंदी पंढरीची आपल्याला वारी करायची. आणि ज्यावेळेस निघाल्यानंतर पट्टीची साथ आली होती. त्या साथीमध्ये त्यांनी एका ठिकाणी मुक्कामाला थांबले. थांबल्यानंतर माईंचं कीर्तन चालू झालं. तर अनेक रहाटी तिथं होत्या. म्हणजे सर्व साथ ज्या रहाटीमध्ये होते, पट्टीची साथ आली. साथ आल्यानंतर माईंचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये इतकं रंगून गेले, बाकीचे जेवढे त्या मंडपाखाली जेवढे होते ना, जेवढे साधू, त्यांना काहीच झालं नाही. बाकीचे ज्या राहुट्या होत्या ना, ते सर्वांना त्या पटकीने ग्रासलं. बघा, एवढी त्या नावामध्ये ताकद आहे. काळ सुद्धा काही करू शकत नाही. काळ सुद्धा मागं फिरवतं. जगा काळ खाय आम्ही माथारीला पाय, काळ सुद्धा आम्हाला काही करू शकत नाही. एवढं सामर्थ्य आपल्याला दिलंय, एवढं आपल्याला मोठं केलंय त्यांनी. एवढं मोठं केलंय म्हणजे परीस आहे. परीस काय करतो, लोखंडाला सोनं करतो, पण परीस कधीच करत नाही. पण संत आपल्याला स्वतःसारखं करून टाकतात, काही शिल्लक ठेवत नाही. सर्व देतात, स्वतःसारखं आपल्यासारखं करून देतात. आपण सारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं स्वतःसारखं करून घेतात. म्हणून त्यांचा अवतार येण्याचं कारणच ते की आपण जे सर्व पुढतोय ना, ते त्यांना देखवत नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. आणि आपल्याला शिकवलं, आपल्याला सर्व ज्ञान करून दिलं, ते स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अरे त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी स्वतः अनुभव घेतला. स्वतः ते त्यांना करण्याची काहीच गरज होती, मुक्तच होते. फक्त काय, आपल्याला दाखवण्यासाठी स्वतः ते केलं आणि मग आपल्याला सांगितलं की तुम्ही हे करा, हे बरोबर आहे. त्यांनी आधी अनुभव घेतला. अनुभव आली अंगा ते या जगा देत असे, तेच आपल्याला त्यांनी दिलं. आधी अनुभव घेतला, आधी आपण खावं लागतं, त्यानंतर बाकीच्यांना सांगायचं. कारण कित्येक जण आहेत ना, बोलाची सकडी बोलाचाच भात, जेवण या कोण तृप्त झाला. अरे काहीच त्यांच्याकडेच नाही, ते आपल्याला काय सुखी करतील. त्यांना जर सुख नाही मिळत तर ते आपल्याला काय सुखी करतील. आशांचा ऐतिहाचा पदर धरा, जिने देव येईल घरा. आशांचा पदर धरा, जिने काय होईल, देव आपल्या घराला येईल, देव चालून येईल. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषीमुनी विठला विठला. त्यामुळं आशांची सेवा करायची.
काही संतांची सेवा जरी केली ना तरी सुद्धा त्यांना काय होतं, संतांचं जरी त्यांचं ध्यान जरी केलं ना तरी सुद्धा आपल्याला मोक्ष मिळतो, तरी सुद्धा उद्धरून जातो. दुसरं काय नसेल, त्यांचं ध्यान जरी केलं तरी उद्धरून जाऊ. कारण की संत सद्गुरू म्हणजे साक्षात देवच आहे. देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. अरे ते देवच आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्व तसे अर्थ शिष्याची. अरे साक्षात देवच आहे. देव देव म्हणून लांब लांब फिरतोय, पण अरे आपल्या घरातच देव आहे, आपल्या जवळच आहे. चालता बोलता आपल्या बरोबर आपल्यासारखाच वागतोय. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. बगळा आणि राजहंस सारखेच दिसतात, पण त्यांना जाणण्यासाठी तो वर्म आहे. ज्यावेळेस बगळ्याला जर दूध आणि पाणी एकत्र करून दिलं ना ते दोन्ही पिऊन घेतात, आणि राजहंसाला जर ते दूध दिलं ना पाणी मिक्स करून दुधामध्ये, ते फक्त दूध दूध पितो आणि खाली पाणी तसंच ठेवतो. तसे साधू संत साक्षात देवच आहे, फक्त आपल्याला ते कळायला पाहिजे. संत आहे तोपर्यंत कळत नाही, ज्यावेळेस गेल्यानंतर आपल्याला कळतं की ते काय होते, त्यांचं महत्त्व कळतं. आहे तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. पण जे आहेत ना त्यांची फक्त आपल्याला त्यांचं लक्षात ठेवा, ते साक्षात देवच आहे. आणि त्यांच्यावरती विश्वास, दुसरं काही नाही केलं ना तरी त्यांना जरी त्यांचं जरी ध्यान केलं ना तरी सुद्धा आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच सांगतात तुकोबाराय म्हणतात ना, म्हणूनही गुरुची भजावे रूप ध्यानाचे आणावे. म्हणतात आपल्याला जर वाटलं ना कित्येक जण आमचं ध्यानच लागत नाही, आम्ही नामस्मरणाला बसतो आमचं ध्यानच लागत नाही. अरे फक्त एकदा कसं गुरूंचा चेहरा डोळ्यासमोर आणा, बघा कसं ध्यान लागते. त्या क्षणी आपल्याला सगळं, त्या क्षणी जे ध्यान लागतं ना ते एकदा अनुभव घेऊन बघा. फक्त त्यांचं स्मरण करत त्यांना जर विसरलं ना तर मग सगळं संपलं. म्हणून आपल्याला ते या ठिकाणी आले कशासाठी, आपल्याला खरी भक्ती कळावं, खरं ज्ञान कळावं, यासाठी या ठिकाणी आले. अभंगाच्या तिसऱ्या चरणात ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करा. विठ्ठोबा Om
वाढावया सुख भक्तिभाव धर्म मुळाचारी नाम विठोबाचे. या ठिकाणी ते आले आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं? वाढावया सुख, आपल्याला काय हवं? सुख मिळावं. परत सुखासाठी रात्रंदिवस धावपळ करतोय. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखच शोधतोय, पण आतापर्यंत सुख मिळालं नाही. पण या ठिकाणी संत खरं सुख आपल्याला अनुभवायला आणून देतात, खरं सुख देतात. ज्यावेळेस बघा आपल्या मालिकेतील नारायण महाराज जागरणकरांची सप्त सागर म्हणून ग्रंथी, त्याच्यामध्ये पहिला आहे आनंद सागर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं, अरे या जीवाला आनंदासाठी, त्या सुखासाठी रात्रंदिवस धडपड करतोय, पण ते सुख, तो आनंद तुझ्या जवळच आहे, तुझ्या आतमध्येच आहे. आणि ज्यावेळेस संत सद्गुरु जीवनामध्ये येतात ना, ते म्हणतात दत्तात्रयांनी काय केलं? माझ्या आतमध्ये जो आनंद आहे माझ्या जवळच आहे, पण मी कुठं लांब लांब शोधत होतो, त्यांनी मला अनुभूती आणून दिली, त्या आनंदाची अनुभूती आणून दिली माझ्या जवळच आहे. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, भक्ती जीवनामध्ये माझ्या आणून दिली खरी भक्ती. आतापर्यंत सगळेजण म्हणतात आम्ही भक्ती करतो, पण खरी भक्ती कोणती? खरी भक्ती जीवनामध्ये जोपर्यंत सद्गुरू येत नाही, संत येत नाही, तोपर्यंत खरी भक्ती जीवनामध्ये येत नाही. भाव जोपर्यंत संत काय करतात? आपले भाव देतात, भाव आपल्याला काय करून देतात? प्रकट करून देतात. जोपर्यंत आपल्या जीवन भाव येत नाही ना, कारण की भावाशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही. भावे बिना देव न कळले संदेह, गुरु बिना अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव कळू शकत नाही, आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी गुरुशिवाय अनुभव येऊ शकत नाही. म्हणून तो भाव आपल्याला घ्यायचे होतात ना, अष्टसात्विक भाव हे होण्यासाठी त्या सद्गुरूंची, त्या भगवंताची जोपर्यंत कृपा नसेल ना, एका जनार्दनी आयुष्य अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. जोपर्यंत हे होत नाही ना, भाव जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्यावरती कृपा करत नाही. म्हणून आपल्याला तो भाव त्यांनी उत्पन्न करून दिला, त्या भावाचा आपल्याला अनुभव आणून दिला, आणि आपल्या हातामध्ये त्यांनी देव दिला. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, धर्म आपल्या जीवनामध्ये, आपल्या मानवाचा धर्म, मोक्ष. 4 धर्म आहेत आपले, 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यामधला 4था पुरुषार्थ आपल्याला मोक्ष साधायचा आहे, पण त्यांनी मोक्ष आपल्या हातामध्ये आणून दिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांनी आपल्याला सहज, आपण जसं बघायला मुक्तच आहे, पण याचं ज्ञान करून दिला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा जो भ्रम होता ना, जे शेवळाला होतं ना, ते बाजूला केलं ना, आपलं स्वरूप आपल्याला दाखवलं. अरे तू मुक्तच आहे, पण काय झालं? शेवळ आलं ना वरती, अनंत जन्म, अनेक जन्म घेतलेलं, त्याचं 83,09,999 योनीमध्ये जन्म घेतला. त्या प्रत्येक योनीमधलं ती घाण आपल्या अंतःकरणावरती काय झाली? चिटकून आली. जसं म्हणले दादा सांगायचे, म्हणले बघा गायचं शेण खाली पडले पडले, आपण म्हणले ना की त्याला माती लावून द्यायची नाही, पडले पडले लगेच उचलायचं, तरी सुद्धा थोडा नाही एक नाही पण तरी त्याला लागतोच. तसं आपण अनंत जन्म घेतले, मग इतके जन्म घेतल्यानंतर त्याची काही ना काहीतरी घाण आपल्या चित्तावरती काहीतरी चिटकून आलेली, आणि ती काय करतात? तो बोध देऊन आपली ती चित्त निर्मळ करतात, आणि निर्मळ केल्यानंतर मग तो भगवंत त्याच्यावरती येऊन बसतो. कारण की भगवंत सुद्धा आधी पाहतो. आपल्याला बसायला सुद्धा आपण जागा बघतो ना, घाण जागा आहे का स्वच्छ आहे, जर उकिडा असेल त्याच्यावर जाऊन बसतो का? नाही बसत. पण भगवंत तो सुद्धा आधी आपलं अंतःकरण, आपलं चित्त कसं आहे, निर्मळ आहे का, त्याच्यावरती घाण आहे का ही पाहतो, आणि त्याच्यानंतर बसतो. म्हणून सद्गुरूंनी काय केलं? आपल्याला चित्त निर्मळ होण्याचं साधन दिलं, आपल्याला खरं सुखाची आपल्याला अनुभूती आणून दिली. ते ब्रह्मनामाद्वारे हे सगळं त्यांनी काय केलं? ते नाम देऊन, साक्षात भगवंतच देऊन आपल्याला काय केलं? आपल्याला सुखी केलं. आता सुखरूप झालं, आता काही राहिलं नाही. मीराबाई सांगते बघा, मोहिला गीत गाना गुरु चरणानगी, मोहिला गीत गाना गुरु चरणानगी, चरणानगी रे गुरु चरणानगी, मोहिला गीत गाना गुरु चरणानगी.
मीराबाई सांगते बघा, आता मला भवसागर राहिला नाही. त्याच्यामुळं पाठीमागं लागलं होतं ना, तो भवसागरच संपून गेला, सुकून गेला. आता काय राहिलं म्हणले, ते संतांनी काय केलं, भवसागरच सुकून टाकलं. आपलं सुद्धा तसंच झालंय बरं का. आपलं सुद्धा पाठीमागं काहीच राहिलं नाही, सगळं संपून गेले. फक्त त्याच्यावरती आता राहायचंय. त्यांनी एवढं आपल्याला एवढं सुख दिले, आपल्याला एवढे उपकार केलेत आपल्यावरती, आणि त्यांनी आपल्याला एवढं प्रेम दिले ना, ते कशामध्येच मोजता येत नाही. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिले सद्गुरुदारानं, एवढं प्रेम दिले श्रीपाद बाबानं. अरे त्यांनी आपल्याला किती सुखी केले, आपल्याला काय दिले याची आपल्याला जाणीवच नाही अजून सुद्धा. किती अनमोल गोष्ट, रत्न आपल्या हातामध्ये दिले. तसे एखाद्या गुराख्याच्या हातामध्ये रत्न सापडावं आणि त्याने म्हशीच्या गायामध्ये बांधावं, तसं आपल्याला झाले. आपल्याला जे दिले ना त्याची आपल्याला अजून सुद्धा किंमत नाही. मीराबाई सांगते बघा, माझ्या सद्गुरूंनी म्हणली मला, पायोजी मेने राम रतन धन पायो, वस्तू अमोली दी मेने सद्गुरु. ते सद्गुरूंनी माझे काही अनमोल वस्तू माझ्या हातामध्ये दिली. मला त्याचं मोल कळत नाही, पण अनमोल आहे, त्याचं कशामध्ये सुद्धा मोल होऊ शकत नाही. इतकी अनमोल वस्तू माझ्या हातामध्ये दिली. फक्त त्याला काय, जी वस्तू दिली ना तिचं मोल करून घ्या, जाणून घ्या ती काय आहे वस्तू. रात्रंदिवस ती आपल्याला जर कळलं ना ती वस्तू काय आहे, किती अनमोल आहे, तर बघा आपलं काय होतंय ते. नाही मीराबाई सारखी अवस्था झाली, नाही शांतमाई सारखी स्थिती झाली, मग बघा फक्त ते कळलं पाहिजे तेवढं आपल्यावरती. त्यांचा जसा भाव होता, त्यांची जशी निष्ठा होती, त्यांनी जसं केलं ना तसं आपण करा. त्यांच्यासारखं साधू संतांनी हे सर्व चरित्र अभंग जे काही शास्त्र आहे कशासाठी, की त्यांनी जो अनुभव घेतला, त्यांना ज्याची स्थिती झाली, आपल्याला वाटलं पाहिजे ना आपल्याला का, मला का तसं होत नाही. कीर्तन प्रवचन मेळावा कशासाठी, आपण चक्री प्रवचन होतात, आपण अनुभव ऐकतो, ऐकल्यानंतर कशासाठी, की आपल्याला सुद्धा वाटतं अरे त्यांना अनुभव जसे आले, मला काही येत नाही, मला सुद्धा तसा अनुभव आला पाहिजे, मला सुद्धा त्याची प्रचिती आली पाहिजे, मी सुद्धा तेवढंच नामस्मरण करणार, असं वाटलं पाहिजे. आणि वाटावं. जर संसारामध्ये गुंतलेला असेल ना, रात्रंदिवस संसार डोक्यामध्ये असेल ना, त्याला नाही वाटणार. पण जो खरं नामस्मरण करतो ना,
खरं ते ध्यानामध्ये राहतो ना, त्याला वाटतं की मला सुद्धा असं व्हावं, मला सुद्धा त्या सुखामध्ये मी तल्लीन होऊन जावं, त्या सुखामध्ये ते सुख मला मिळावं, काहीच नको मला, फक्त ते सुख मला मिळावं, त्याच्यामध्ये मी तल्लीन होऊन जावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. म्हणूनच बघा, ज्यावेळेस संत जीवनामध्ये येतात ना, ते सुद्धा काय, ते जसं वर्तन करतात, जे निश्चित वागतात ना, त्याच्यावरून आपल्याला जाणीव करून देत असतात. तुम्ही सुद्धा काय करा, तसंच व्हा. म्हणून चंदन काय करतं, त्याच्या शेजारच्या वृक्षांना सुद्धा काय स्वतःसारखंच करतं, तसं संत सुद्धा आल्यानंतर आपल्यासाठी करतात. म्हणून आम्ही बिघडल तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडल तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडल तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडल तुम्ही बिघडाना. सागराच्या संगी नदी बिघडली, नदी बिघडली आणि सागर रूप झाली. तसंच सांगतात, नामयाच्या संगी जणी बिघडली, जणी बिघडली देवरूप झाली. तसंच संत आपल्या स्वतःसारखंच करून टाकतात. तसं चंदनाच्या अंगामध्ये जसा गुण आहे, तसं ते आपल्याला काय करतात, स्वतः आपल्याला सुद्धा तसंच करून टाकतात. अभंगाच्या 14 चरणात
सुद्धा त्यांचे जे सहवासात येणारे असतात ना, त्यांना सुद्धा स्वतःसारखंच करून टाकतात. तसंच चंदनाच्या अंगीत गुण आहे, तो काय करतो, शीतलता देतो. संत सुद्धा आपल्याला ज्यावेळेस जीवनामध्ये येतात ना, आपल्याला शीतल करून टाकतात. काही जीवनामध्ये आता सगळं तृप्त होऊन जातो. ज्यावेळेस संतांना शरण गेल्यानंतर तो जीव तृप्त, त्याला काही शिल्लक राहत नाही, त्याला सगळं संपून जातं. पाठीमागं जे काही असेल, कल्पना ज्याच्यामुळे या जीव दिशेला आलं, कल्पना अविद्या सगळं काही संपून जातो आणि तो शीतल होतो. म्हणून त्याप्रमाणे साधू संतांना जे शरण जातात ना, ते निश्चित धरूनच जातात, तरुणच जातात, नाही तर देवच होतात. आहेच देव, पण जाणीव करून सद्गुरू आपल्याला जाणीव करून देतात. ज्यावेळेस परीक्षित राजाला कळालं 7 दिवसामध्ये मरण येणार आहे, म्हणजे ज्यावेळेस शुकाचार्याला शरण गेल्यानंतर शुकाचार्याने त्यांना 7 दिवस ज्ञान सांगितल्यानंतर आता म्हणले 7वा दिवस आला, राजा तुला तक्षक दंश करणारे म्हणले, तो आता तुला कसं वाटतंय? त्यावेळेस परीक्षित सांगतो, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे. देहाला दुःख मला याचं काहीच नाही, मी तर अमर आहे आणि आपण सुद्धा अमरच आहे. अमर हा खरे की पहा खोटे हे साधू संतांनी आपल्याला जाणीव करून दिली. म्हणून पहा, त्या साधू संतांची कृपेने आपण इथपर्यंत आलो, त्याचे एकदा सर्वांनी भजन करा. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. तुम्ही संगमाय पाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जना जड जीवा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जना जड जीवा. पहाया तुकोबरायांच्या 4 चरणांच्या संतांचं महत्व सांगणार या अभंगावरती जशी सद्गुरूंनी दादांनी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. कसं वायलं तर साणूजी मंडळ बोलत असे वाणी, कविता धनी वेगळाची, काय म्यापा मारे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरी कृपा केली. त्यांच्या कृपेमुळे त्यांनी बदलून घेतलं, त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. तसंच बघा, मला जे 7 करणारे असतील, सर्व गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, विनेकरी, सर्व टाळकरी माळकरी, तुम्ही सर्व साधक बंधू भगिनी, त्यानंतर समूह सिस्टम वाले सर्वांचा आभार मानते. कुणाचं राहिला असेल तर त्यांचा सुद्धा आभार मानते. आणि झालेली सेवा ती सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा, तसे दत्तात्रयांच्या चरणी व महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला येतच पुण्यकरा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय
सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की बालकृष्ण भगवान